श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ कृपा या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 25 जुलैला म्हणजेच शनिवारी येत आहे वर्षभरातील सर्वात मोठी अत्यंत पवित्र आणि मंगलमय तिथी म्हणजेच आषाढी एकादशी. या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणूनही ओळखलं जातं. जर आपण आषाढी एकादशीचं व्रत केलं तर आपल्याला वर्षभरातील सर्व एकादशी केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं. आषाढी एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं कारण या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते आणि याच दिवशी पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी दिंडी घेऊन जातात. या एकादशीचं व्रत केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो अशी धार्मिक मान्यता आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी सगळीकडे विठ्ठल नामाचा जय जयकार सुरू असतो. त्यामुळे या दिवशी वातावरणात सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच आणि विष्णूंच्या पूजेसोबतच काही खास प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. हा उपाय म्हणजे शनिवारी आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण या दिवशी तुम्हाला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे. यामुळे तुम्हाला 33 कोटी देवांचे आशीर्वाद प्राप्त होतील. सर्व अडचणींतून संकटांतून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला मिळेल. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला या आषाढी एकादशीला गाईला खाऊ घालायची आहे, कोणत्या वेळेत हा उपाय तुम्हाला करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर हा जो उपाय आहे हा तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे. दिवसभरात कधीही हा उपाय तुम्हाला करायचा आहे. या दिवशी एकादशी तिथी संपूर्ण दिवसभर असणार आहे. त्यामुळे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा कधीही तुम्हाला शक्य होईल तेव्हा फक्त ही एक वस्तू गाईला खाऊ घालायची आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी गाईची सेवा करण्याला अतिशय महत्त्व दिलं गेलेलं आहे. कारण ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय असं आपल्या शास्त्रांमध्येच म्हटलेलं आहे आणि आषाढी एकादशी ही आपल्या विठुरायाला समर्पित आहे. म्हणून या दिवशी प्रत्येक घरामध्ये गाईची सेवा ही आवर्जून केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार गायीमध्ये 33 कोटी देवता वास करतात. गायीची सेवा केल्याने सर्व देवतांची पूजा केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं आणि आपल्या कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होतात. मग तुमची इच्छा कोणतीही असो, जसं की नोकरी प्राप्ती असेल, घर खरेदी असेल, कर्जमुक्तीबाबत असेल, धनप्राप्तीबद्दल असेल, मुलांच्या प्रगतीबाबतची इच्छा असेल, अशी कोणतीही तुमची इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शनिवारी आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अंथरुणावरती बसूनच तुम्हाला कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंद प्रभाते करदर्शनम या ओळी म्हणायच्या आहेत आणि दोन्ही तळहात एकमेकांवर घासायचे आहेत आणि स्वतःच्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. असं तुम्हाला 3 वेळा करायचं आहे. यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि एक तुळशीपत्र घालून स्नान करायचं आहे. यानंतर तुम्हाला पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत आणि देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. भगवान विष्णूंची मूर्ती असेल, विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. मूर्तीला चंदनाचा टिळा लावायचा आहे. पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि न चुकता तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. यानंतर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता. या उपायाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर एका छोट्याशा वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी चणा डाळ घ्यायची आहे आणि या वाटीमध्ये पाणी घालून ही चणा डाळ तुम्हाला भिजत घालायची आहे. यानंतर दुसऱ्या छोट्या वाटीमध्ये तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे. त्या कुंकूमध्ये थोडंसं पाणी टाकून
त्या कुंकवाचा तुम्हाला गंध तयार करायचा आहे. यानंतर एक पाट घ्यायचा आहे आणि 2 ताम्हण घ्यायची आहेत. जर तुमच्याकडे 2 ताम्हण नसतील तर तुम्ही 2 स्टीलची ताटं घेतलीत तरी सुद्धा चालेल. हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहे. त्यामुळे पाट तुम्हाला देवघरासमोर ठेवायचा आहे. पाटावर लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे. पाटावर एका बाजूला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि या तांदळावर तुम्हाला तुपाचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या पाटावर तुम्हाला भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर ती ठेवायची आहे. यानंतर तुम्ही जे 2 ताम्हण घेतलेले आहेत किंवा जी 2 ताटं तुम्ही घेतलेली आहेत तर त्या दोन्ही ताम्हणामध्ये तुम्हाला कुंकवाच्या गंधाने एक स्वस्तिक काढायचं आहे. पहिल्या ताम्हणातील स्वस्तिक हे भगवान विष्णूंसाठी काढायचं आहे आणि दुसऱ्या ताम्हणातील स्वस्तिक हे माता लक्ष्मीसाठी काढायचं आहे. स्वस्तिकला मध्ये 4 बिंदू काढायचे आहेत आणि स्वस्तिकच्या बाजूला खालून वर अशा 2 रेषा सुद्धा द्यायच्या आहेत. त्या स्वस्तिकवर तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत. यानंतर तुम्हाला गुळाचे 2 खडे घ्यायचे आहेत आणि दोन्ही स्वस्तिकच्या अगदी मधोमध एक गुळाचा खडा तुम्हाला ठेवायचा आहे आणि जी चणा डाळ तुम्ही भिजत घातलेली आहे तर ती भिजवलेली चणा डाळ सुद्धा तुम्हाला स्वस्तिकवर ठेवलेल्या गुळाच्या खड्याशेजारी थोडी थोडी ठेवायची आहे आणि यानंतर यावर तुम्हाला एक तुळशीपत्र सुद्धा ठेवायचं आहे. त्या स्वस्तिकवर तुम्हाला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे. धूप दीप अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे आणि तिथेच बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे. हे सर्व करून झाल्यानंतर एका तांब्याच्या तांब्यामध्ये पिण्याचं शुद्ध पाणी भरून घ्यायचं आहे. त्यामध्ये चमचाभर गंगाजल आणि चिमूटभर हळद टाकायची आहे आणि ताम्हणामध्ये आपण स्वस्तिकवर जो गुळाचा खडा आणि चण्याची डाळ ठेवलेली आहे तर हे दोन्ही पदार्थ आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत. यानंतर हळद कुंकू आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला गायीपाशी जायचं आहे. गायीजवळ गेल्यानंतर तांब्याच्या कलशातील पाणी तुम्हाला गायीच्या पायावर टाकायचं आहे. गायीला हळद कुंकू लावायचं आहे आणि गूळ आणि भिजवलेली चणा डाळ तुम्हाला गायीला खाऊ घालायची आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर या दोन्ही वस्तू तुम्ही तुमच्या तळहातावर घ्या आणि गायीला खाऊ घाला. पण जर ते शक्य नसेल तर या दोन्ही वस्तू तुम्ही एका प्लेटमध्ये ठेवून सुद्धा गायीला खाऊ घालू शकता. जर ही चणा डाळ आणि गूळ तुम्ही तुमच्या हातात घेऊन गायीला खाऊ घातलं तर त्यावेळेस गायीच्या जिभेचा स्पर्श जो तुमच्या तळहाताला होतो तो अत्यंत पवित्र मानला जातो. त्यामुळे शक्य झाल्यास या दोन्ही वस्तू तुम्ही तुमच्या हाताने गायीला खाऊ घालण्याचा प्रयत्न करा. यानंतर तुम्हाला गायीच्या पाठीवरून हात फिरवायचा आहे. गायीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. यानंतर त्याच प्लेटमध्ये तुम्हाला गायीच्या पायाखालची माती जी आहे तर ती प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि घरी आणायची आहे. यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष, प्रखर पितृदोष, कुंडलीतील ग्रहदोष, घरातील नकारात्मक ऊर्जा, घरातील सदस्यांना झालेली नजरबाधा यासारखे सर्व दोष जे आहेत तर ते आपल्या घरातून निघून जातात आणि आपलं घर हे पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरून जातं. याबरोबरच या दिवशी तुम्ही गुळाचा आणि भिजवलेल्या चणा डाळीचा नैवेद्य अर्पण करू शकता. यासोबतच या दिवशी तुम्ही गायीला हिरवा चारा सुद्धा खाऊ घाला. यामुळे तुमच्यावर विठ्ठल रुक्मिणी म्हणजेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा होईल. तर अशा पद्धतीने आषाढी एकादशीच्या दिवशी हा जो छोटासा उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.